ओके, मग 12,000चे 50% किती येते बरं? 6,000 मायनस करून आउटरला 6,000, बरोबर आहे. मग भांडवलीकरण म्हणले की त्याच्यातून मायनस, तर कशामध्ये प्लस? भांडवल निधीमध्ये प्लस करा. मग प्लस 50% भांडवलीकरण किती बर? 6,000. आलं इथपर्यंत 20ला. मग इथे एक एक याचा अर्थ काय बरं? 1 जानेवारीला. मग 1 जानेवारीपासून ते 31 मार्च पर्यंत किती महिने होतात बरं? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती महिने होले बरं आपले? 3 महिने, बरोबर आहे. किती महिने? 3 महिने होले. तर मग याच्यावर किती महिन्याचं काढायचंय मला? 3 महिन्याचं. काय काढायचंय? घसारा. ओके, गुणुले किती टक्के? 15 भागिले 100. बघा बरं, 2 झिरो कटले, 2 झिरो कटले. कटवा कटवी शिकून घ्या. पुन्हा इथं 3 झिरो आहे तर 3 झिरो जशाच तसं घेतलो, बरोबर आहे. 1500 1500 1500 असं बरं का. नंतर 15 सत्ती पाचो दर्शे, 15 सत्ती पाचो दर्शे पाडे पाठ करा नालायकानो. ओके, म्हणजे किती आलं बरं आपलं? 1,05,000. किती आलं? 1,05,000. ओके, आणि जर समजा असं जरी ना झालं तर बघा, 5 7 35 ला 5, हातचे आले 3, 7 1 7 आणि 3 10, असं तर काढता येईल की. किती आलं बरं आपले? 1,05,000. कोणत्या ह्याच्यावर आलं बरं? जुन्या ह्याच्यावर आले. कोणत्या ह्याच्यावर आले? जुन्या ह्याच्यावर आले, बरोबर आहे. मग आता नवीन ह्याच्यावर पण काढायचं, तर गुणुले 15 भागिले 100, 15 भागिले 100. तर बघा बरं आता, 2 झिरो कटले, 2 झिरो कटले, 15 झिरो झिरो, 15 झिरो झिरो, 15 चौक 60, 60 पॅक. ओके, पण पर्सेंटेज नुसार काढलेलं कधी पण एका वर्षाचं असतं म्हणता. मग आपल्याला किती महिन्याचं घ्यायचंय? तर फक्त 3 महिन्याचं. तर 6,000 एका वर्षासाठी, तर गुणुले 3 छेद एका वर्षात किती महिने असतात म्हणतो आपण? तर 12. तर भागिले 12, भागिले 12. चला, 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 1 4, 6 मधून 4 गेले, राहतात 2. आता झालं तयार 20, 4 पंचे 20, बरोबर आहे. पूर्ण भाग गेला. आता 2 झिरो जशाच असं, म्हणजे किती आलं बरं? 1,500. किती आलं? 1,500. म्हणजे जुन्या ह्याच्यावर 10,500, सॉरी 1,05,000, आणि नवीन ह्याच्यावर किती आलं बरं आपलं? 1,500. मग आता दोन्हीची बेरीज करून बघा बरं किती होती आहे.